मित्रांनो, परीक्षेसाठी महत्त्वाचं आपण बघतोय. हा स्वाध्याय आहे बाजाराचे प्रकार या धड्यावरचा. या धड्यावरचे सुद्धा एखाद दुसरा प्रश्न हमखास प्रश्नपत्रिकेमध्ये असतो, 1 गुण 2 गुणांसाठी. तर आपण याचा स्वाध्याय बघूया. योग्य पर्याय निवडा. अर्थशास्त्रीय बाजारात खालील घटकांचा समावेश केला जातो. ज्या ठिकाणी वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री केली जाते, ग्राहक विक्रेते एकमेकांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्कात येतात. तर पर्याय क्रमांक अ आणि ब हे याचं बरोबर उत्तर आहे. वस्तूंची विक्री करणारे दुकान हे चुकीचा पर्याय आहे, त्यामुळे ड हा पर्याय येऊ शकत नाही. त्यानंतर बाजारपेठेचं वर्गीकरण स्थळांच्या आधारावर केलं जातं. तर स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजार हे बरोबर आहे, त्यामुळे फक्त अ हा एकमेव पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. एकजिनसी वस्तू हे या बाजाराचं वैशिष्ट्य आहे, तर पूर्ण स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे, त्यामुळे फक्त क हे या बाजाराचं वैशिष्ट्य आहे. पूर्ण स्पर्धेत विक्रेत्याची भूमिका ही किंमत स्वीकारणारी असते, त्यामुळे फक्त ब हा पर्याय बरोबर आहे. या धड्यावरचे बऱ्याचदा प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारलेले असतात, त्यामुळं काळजीपूर्वक या प्रश्नांचा सराव करा. पारिभाषिक शब्द सुचवा. काही विक्रेते असलेला बाजार. ज्या बाजारात काही विक्रेते असतात तो बाजार हा अल्पाधिकार असतो, त्या बाजारामध्ये अल्पाधिकार असं म्हणतात. मागणी व पुरवठा ज्या बिंदूत छेदतात असा त्याला समतोल बिंदू असं म्हणतात, की ज्या ठिकाणी किंमत प्रस्थापित होत असते तो समतोल बिंदू आहे. वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च हा विक्री खर्च असतो. वस्तूची विक्री वाढवायची असेल तर विक्री खर्च हा उत्पादक करत असतो. एकजिनसी वस्तूचं उत्पादन करणाऱ्या संस्थांचा समुदाय, तर या ठिकाणी उद्योग असं म्हटलं जातं. एकजिनसी वस्तूंचं एकच वस्तू आणि सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळी किंमत आकारणं याला मूल्यभेद असं म्हणतात. त्यामुळे सहसंबंध स्पष्ट करा. आर्थिक पारिभाषिक शब्द किंवा योग्य पर्याय द्या, याच्यामध्ये हा धड्यावरचा प्रश्न विचारला जातो. त्यानंतर पूर्ण स्पर्धा, मुक्त प्रवेश आणि निर्गमन. प्रवेशावर निर्बंध हे मक्तेदारीमध्ये असतात. मक्तेदारीमध्ये सहज प्रवेश करता येत नाही. किंमत स्वीकारणारा हा पूर्ण स्पर्धेमध्ये किंमत स्वीकारणारे विक्रेते असतात आणि किंमत करता मक्तेदारीमध्ये असतात. एकच किंमत पूर्ण स्पर्धा, भिन्न किंमत हे मक्तेदारीचं वैशिष्ट्य आहे, कारण इथे मूल्यभेद शक्य आहे, त्यामुळं भिन्न किंमत मक्तेदारी येईल. त्यानंतर गटातनं बसणारा शब्द तर किंवा वेगळा शब्द. विक्री खर्च, मोफत भेटवस्तू, फलक, जाहिराती, खिडकी, प्रदर्शन आणि पेटंट हा इथे वेगळा शब्द आहे. बाजाराचे प्रकार पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार आणि अत्यल्पकालीन बाजार हा वेगळा शब्द आहे. मक्तेदारीचे वैशिष्ट्य किंमत करता प्रवेश निर्बंध, अनेक विक्रेते, कारण मक्तेदारीमध्ये एकच विक्रेता असतो, त्यामुळे हा वेगळा शब्द आहे. कायदेशीर मक्तेदारी, पेटेंट, ओपेक, कॉपीराईट आणि बोधेचिन्ह. ओपेक ही तेल उत्पादक करणाऱ्या देशांची संघटना आहे, त्यामुळं वेगळा शब्द इथे ओपेक आहे. तर या धड्यावरचं आपण हे तक्ता सुद्धा आपण बघितला. तर या ठिकाणी मागणी आहे आणि पुरवठा आहे. अशा प्रकारचा प्रश्न हा 4 गुणांसाठी प्रश्न 5व्यामध्ये विचारला जाऊ शकतो. तरी हा तक्ता भरत असताना अतिशय सोपा आहे, कारण हे पुरवठा आहे, ही मागणी आहे. आता या ठिकाणी 100 म्हटल्यानंतर पुरवठा इथे काय असणार आहे, 200, कारण 300. त्यानंतर इथे 400 पुरवठा असेल आणि इथे 500 असेल. का 100, 200, 300, 400, 500 का? तर किंमत कमी आहे, तर पुरवठासुद्धा कसा असणार आहे, कमी असणार आहे. आणि किंमत जास्त असताना पुरवठासुद्धा कसा असणार आहे, ते जास्त असणार आहे. आता या उलट मागणी कमी होत जाणार आहे, म्हणजे 500, 400, इथे 300 आणि परत इथे 100 येणार आहे. किंमत कमी तर मागणी काय असणार आहे, जास्त, आणि किंमत जास्त तर मागणी काय असणार आहे, कमी. हा तक्ता पूर्ण केल्यानंतर आपल्याला इथे 2 गुण मिळतात. आणि तक्त्याच्या साह्यानं समतोल किंमत निश्चितीची आकृती आपल्याला जर काढली तर ती आपल्याला तिथे 2 गुण मिळतात. आता या समतोल किंमत निश्चितीचा डायग्राम कसा आहे ते पण आपण इथे बघूया, की पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये किंमत. आता हा जो तक्ता आपल्याला दिलेला आहे, तर या ठिकाणी हा किंमत निश्चितीचा वस्तू आणि पुरवठ्याचा मागणीचा तक्ता आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, इथे मागणी आणि पुरवठा हा अक्षावर इथे मागणी आणि पुरवठा येईल आणि य अक्षावर किंमत असणार आहे.
किंमत 100, 200, 300, 400, 500 काय जे असेल ते 10, 20, 30, 40, 50 असू शकेल. 100, 200, 300 असेल. पुरवठा वक्र हा नेहमी वर जाणारा असतो आणि मागणी वक्र हा नेहमी खाली जाणारा असतो. त्यामुळे पुरवठा वक्र आणि मागणी वक्र ह्या दोन्हींमध्ये आपल्याला अशा प्रकारे इथे पुरवठा वक्र आणि मागणी वक्र लिहिता येईल. पुरवठा वक्र हा मागणी वक्र हा खाली जाणारा असतो आणि पुरवठा वक्र हा वर जाणारा असतो. तर अशा प्रकारचा या ठिकाणी पुरवठा वक्रामध्ये आपल्याला लिहिता येईल. आणि हा कात्रीसारखा डायग्रॅम आहे, लक्षात ठेवायला सोपा आहे. हा ज्या बिंदूला मागणीबरोबर पुरवठा असतो तो बिंदू हा स बिंदू असतो किंवा समतोल बिंदू असं त्याला देखील म्हटलं जातं. तर अशा प्रकारचा इथे आपण स्वाध्याय बघतोय. बाजाराचे प्रकार या धड्यावरचा स्वाध्याय आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत. तर हा 4 गुणांसाठीचा प्रश्न आहे. आता बाजाराच्या प्रकाराचे या स्वाध्याय बघितल्यानंतर बाजाराच्या प्रकारावरती बऱ्याच वेळेला 4 गुणांचा एक प्रश्न असतो. या 4 गुणांच्या प्रश्नामध्ये आपल्याला बाजाराचे प्रकार हे कशानुसार असतात, तर बाजाराचे प्रकार अपूर्ण स्पर्धा ही बाजाराच्या प्रकारामध्ये महत्त्वाचं काय आहे की विक्रेते आणि ग्राहक यांच्यातली स्पर्धा आहे आणि हा निकष आहे. म्हणजे विक्रेत्यांची संख्या किती आहे आणि ग्राहकांची संख्या किती आहे या निकषावर बाजाराचे प्रकार पडतात. म्हणजे जिथे पूर्ण स्पर्धा असेल तर असंख्य विक्रेते आणि असंख्य ग्राहक असतात. पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य विक्रेते आणि असंख्य ग्राहक असतात. मुक्त प्रवेश असतो, कोणीही या बाजारात येऊ शकतं, पैसा कमवू शकतं. एकजिन्सी वस्तू असतात. एकजिन्सी वस्तू म्हणजे रंग, रूप, आकार, चव या सगळ्या बाबतीत सारख्या असतात. त्या एकजिन्सी वस्तू असतात. एकच किंमत असते या बाजारात, जी मागणी पुरवठ्याच्या आधाराने निर्धारित होते. खूप वेळेला पूर्ण स्पर्धेवरती देखील प्रश्न असतो, 4 गुणांसाठी असतो. काही वेळेला 8 गुणांसाठी सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यामुळे ही पूर्ण स्पर्धेची संपूर्ण वैशिष्ट्ये आपल्याला इथे दिसत आहेत. वाहतूक खर्चाचा अभाव असतो आणि सरकारचा हस्तक्षेप असत नाही. पुढचा जो बाजार आहे तो आहे अपूर्ण स्पर्धेमध्ये, की ज्यामध्ये पहिला बाजार आहे मक्तेदारी, की ज्यामध्ये एकच उद्योग संस्था असते आणि तिचं बाजाराच्या पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असतं आणि तिला अगदी जवळचा पर्याय असत नाही. मग एकच विक्रेता, पर्यायी वस्तूंचा अभाव असतो, मग प्रवेश निर्बंध असतो. कोणी या बाजारात प्रवेश करू शकत नाही. काही कायदेशीर तांत्रिक बंधनं असतात. बाजार पुरवठ्यावर नियंत्रण असतं. किंमत करता असतो आणि मूल्यभेद सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे मक्तेदारीचं, की मूल्यभेद असतं. मूल्यभेद म्हणजे काय? एकाच वस्तू वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमती आकारू शकतो, याला मूल्यभेद असं म्हणतात. मक्तेदारीचे 5 प्रकार खाजगी असेल, सार्वजनिक मक्तेदारी असेल, त्यानंतर ऐच्छिक मक्तेदारी असेल, नैसर्गिक आहे, साधी, मूल्यभेदात्मक, ऐच्छिक असे मक्तेदारीचे प्रकार आहेत. त्यानंतर अल्पाधिकार आहे. अल्प म्हणजे असा बाजार की ज्यात काही विक्रेते असतात आणि विभेदित उत्पादन करतात. म्हणजे मोबाईल पुरवणारी, सिमेंट पुरवणारी कंपनी, काही विक्रेत्यांचं परस्पर अवलंबन असतं. त्याचबरोबर जाहिरात हा महत्त्वाचा घटक आहे, वैशिष्ट्य आहे तिथे. समानतेचा प्रवेशास निर्बंध असतात. कोणी या ठिकाणी उद्योगातून बाहेर पडू शकतात पण प्रवेश करणं अवघड असतं. त्यानंतर समानतेचा अभाव, अनिश्चितता. मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये जिथे अनेक विक्रेते असतात. मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा हा असा बाजार आहे की जिथे अनेक विक्रेते असतात, असंख्य ग्राहक असतात, वस्तुभेद असतो आणि त्याचबरोबर मुक्त प्रवेश निर्गमन असतं, विक्री खर्च असतो आणि जवळचे पर्याय असतात आणि एकजिन्सी वस्तू उत्पादन करणाऱ्या उद्योगांचा समुदाय असतो, म्हणजे गटसंकल्पना अस्तित्वात असते. तर अशा प्रकारची वैशिष्ट्ये आणि हा बाजाराच्या प्रकाराचा हा धडा महत्त्वाचा आहे. हा पहिल्या सेक्शनमधले धडे जे आहेत ते बऱ्यापैकी सोपे आहेत आणि सहजपणे लक्षात राहणारे उत्तर आपल्याला लिहिता येतील. जास्तीत जास्त मार्क्स आपल्याला मिळतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.